नमस्कार मित्रांनो, तोहेरी माझा मितवा या मालिकेच्या 23 मेच्या भागामध्ये एक आता मित्रांनो जबरदस्त प्रोमो आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे। तेव्हा आता वल्लरी मामी मात्र ही ईश्वरीवर आरोप करत असते। पैशासाठी मात्र हिच्या बहिणीने माझ्या आकाशला स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवलं। तेव्हा आता ईश्वरी वल्लरीला उत्तर देत असते की माझी बहीण अगदी एकदम आता सरळ आहे, तिने काही चूक केलेली नाही, परंतु आता ह्या नम्रता आणि आकाश या दोघांनी लग्न करून ते दोघंही घरी आलेले असतात। कारण हा जो काही शुभंकर आहे तर शुभंकर जेव्हा नम्रताच्या मागे मात्र तिला बर्बाद करण्याचा जो प्रयत्न तो करणार आहे, म्हणजे तिच्यावर जबरदस्ती करून लग्न करण्याचा तो प्रयत्न करणार आहे। जेव्हा आता सुप्रिया आणि हे संजय दोघंही अक्कलकोटला जायला निघणार आहे, तेव्हा नम्रता घरात एकटीच आहे, परंतु आकाश हा नम्रताला भेटायला गेलेला असतो आणि त्याच वेळेस आता नम्रता ऐकायला तयारच नसते आणि ती आकाशला म्हणत असते की काही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला हे लग्न करायचं आहे। म्हणून ते दोघंही लग्न करून जेव्हा घरी येतात तेव्हा आता तसे की माझी बहीण एकदम सरळ मार्गाची संस्कारी मुलगी आहे, तुम्ही तिच्यावर वाटेल तसे आरोप करू नका। आणि तेवढ्यात आकाश आणि नम्रता जेव्हा घरी लग्न करून येतात तर बघून मात्र वल्लरी म्हणते की हेच का तुमचे संस्कार आहेत। तेव्हा ईश्वरी त्या दोघांच्या समोर येते आणि नम्रताला म्हणते की ताई, इतकी घाई करण्याची गरज काय होती। तेव्हा आता नम्रता मात्र ईश्वरीच्या विरुद्ध भडकलेली असते। तिला असं वाटतं की काही झालं तरी ईश्वरीला आपल्याला या घरची सून होऊन द्यायचंच नाही, म्हणून ते ईश्वरीच्या विरोधात बोलते। कारण राजशिर्क्यांची सून म्हणून तुला एकटीलाच मिरवायचं आहे, हे सगळं सुख तू एकटीनेच भोगणार आहे का। आता नम्रता ईश्वरीचा अपमान करत असते। अर्णव आता ईश्वरीच्या मागून येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो। नम्रता म्हणजे माझ्या वाटेला काहीच नाही का, तू एकटीच हे सर्व ओरबडून घेणार आहेस का। तेव्हा नक्की हे सर्व काय असेल, नम्रताचे कान कोणी भरले असेल हे बघायला आता विसरू नका। तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। तोपर्यंत धन्यवाद।